स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये. आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट. आज सुद्धा ऐकणार ना ही गोष्ट जिचे नाव आहे अंधांची संख्या. एक दिवस अकबरने बिरबलला विचारले, बिरबल, पूर्ण विश्वामध्ये कोणाची संख्या अधिक आहे? जे लोक बघू शकतात की जे अंध आहेत त्यांची? बिरबल बोलला, महाराज, या वेळेला आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे मला शक्य नाही, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की विश्वात बघू शकणाऱ्यांपेक्षा अंधांची संख्या जास्त असेल. अकबरने बिरबलला सांगितले, तुला तुझे म्हणणे सिद्ध करावे लागेल. बिरबलने हसत हसत अकबराचे आव्हान स्वीकारले. दुसऱ्या दिवशी बिरबल बाजाराच्या मधोमध एक न विणलेली खाट घेऊन बसला आणि ती विणायला सुरुवात केली. आजूबाजूला दोन माणसे कागद आणि पेन घेऊन बसली होती आणि इथे काय होत आहे हे पाहण्यासाठी थोड्याच वेळात तिथे गर्दी जमू लागली. तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने बिरबलला एक प्रश्न विचारला, बिरबल, तुम्ही हे काय करत आहात? बिरबलच्या दोन्ही बाजूला बसलेले माणसं असा प्रश्न विचारणाऱ्यांचे नाव विचारून ते लिहित होते. जेव्हा अकबरला ही गोष्ट समजली की बिरबल भर रस्त्यामध्ये खाट विणत आहे, तेव्हा लगेचच अकबरही तेथे पोहोचला. त्यानेही प्रश्न विचारला की हे तू काय करत आहेस? अकबरच्या प्रश्नाचे काहीही उत्तर न देता बिरबलने आपल्या बाजूला बसलेल्या एकाला अकबर बादशाहचे नाव लिहिण्यास सांगितले. तेव्हा अकबरने त्या माणसाच्या हातातील कागदाचा गठ्ठा घेतला. त्यावर लिहिलेले होते अंध लोकांची यादी. अकबरने बिरबलला विचारले, या यादीत माझे नाव का लिहिले आहेस? बिरबल बोलला, महाराज, आपण बघितले की मी खाट विणत आहे, तरी पण मला प्रश्न केला तुम्ही की मी काय करत आहे. अकबरने बघितले की बघू शकणाऱ्या लोकांच्या यादीत एकही नाव नव्हते. या उलट अंध लोकांची यादी मात्र पूर्ण भरलेली होती. बिरबल बोलला, महाराज, आता तर तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत असालच की विश्वामध्ये अंधांची संख्या जास्त आहे. बिरबलच्या या चतुराईवर अकबरने फक्त स्मित हास्य केले. मग कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आम्हाला नक्की सांगा. माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये. धन्यवाद.